जय शिवराय मित्रांनो. सध्या महाराष्ट्रामध्ये वातावरण जबरदस्त तापलेलं आहे. कशावरून तर तुम्हाला मी सांगणार आहे, मराठीच्या मुद्द्यावरून. म्हणजे रिक्षा चालकांना आणि टॅक्सी चालकांना किमान मराठी वाचता लिहिता आली पाहिजे. मित्रांनो, ज्या महाराष्ट्रामध्ये राहता त्या महाराष्ट्र तुम्हाला पोचतो आणि त्याच महाराष्ट्रावरती तुम्ही जर डोळे वाटारत असाल तर तुमचं कोणी ऐकून घेणार नाही. जिथे खाता तिथेच, ज्या ताटात खाता त्या ताटात घाण करायची सवय ह्या बाहेरच्या लोकांना लागलेली आहे. का? कारण ह्यांना मराठी शिकायचं नाही, यांना मराठी बोलायचं नाही, यांना मराठीमध्ये काही व्यवहार करायचा नाही. अरे मग कशाला येते तुम्ही तुमचे पोटं भरता? जा ना तुमच्या राज्यामध्ये. एवढी जर तुम्हाला घमंड असेल तर महाराष्ट्रामध्ये राहायचं असेल तर मराठी शिकावीच लागेल, मराठी बोलावीच लागेल. खरंच राज्य सरकारचा हा निर्णय खूप कौतुकास्पद आहे आणि ह्या निर्णयाचं आम्ही स्वागतच करतो. 4 मेला काही युनियननी 15 लाख रिक्षा आम्ही बंद ठेवणार म्हणून सांगितलं. काहीही फरक पडत नाही. तुम्ही असलात काय नसलात काय, काही फरक पडत नाही. तुम्ही तुमच्या गावाला जा, तुम्ही तिकडे सुखाने धंदा करा आणि सुखाने तुमचे पोटं भरा. इथे आमच्या जीवावर नको. मित्रांनो, ज्या महाराष्ट्रात राहायचं, म्हणजे महाराष्ट्र तुम्हाला एवढा समजून घेतोय, उमजून घेतोय, एवढे वर्ष तुम्ही राहतायत. नाही म्हणायला काय काय जण 20 ते 25 वर्ष राहतात आणि ते राहतात आहेत. आणि या जर 20-25 वर्षात जर तुम्ही मराठी बोलायला जर तुम्ही नाही सांगताय, अरेरावी करताय, तर काय गरज आहे महाराष्ट्राला तुमची? आणि कोण आहात तुम्ही? आणि तुमची अरेरावी आम्ही का सहन करायची? मित्रांनो, हा आमचा हक्क आहे. जे कोण बाहेरून येतील त्यांनी मराठी शिकलं पाहिजे. तुम्ही कुठेही बाहेरच्या देशामध्ये जा, इव्हन तुम्ही जर्मनीमध्ये जा, फ्रान्समध्ये जा, फ्रान्समध्येही तुम्हाला फ्रेंच भाषा आलीच पाहिजे असा कटाक्ष असतो. इव्हन तुम्ही साऊथ मुंबईमध्ये जा, साऊथ इंडियामध्ये जा, तामिळनाडूमध्ये जा, केरळमध्ये जा, तिथली लोकल भाषा अनिवार्यच आहे. इव्हन तुम्ही कर्नाटकामध्ये जा, कर्नाटकामध्येही आता भाषेवरून खूप वाद चालू आहेत. कारण कालच मी एक पोस्ट बघितली की एका नॉर्थचा बँक मॅनेजर होता आणि त्याला कन्नड येत नव्हते त्याला. तर खूप गदारोळ झाला त्या बँकेमध्ये, कारण त्यांना तिथली स्थानिक भाषा येत नव्हती. म्हणून आम्ही काय तुम्हाला हे नाही करत की, आमचं फक्त एकच म्हणणं आहे, तुम्ही महाराष्ट्रात पोट भरताना तुम्ही लिहा वाचा मराठी. एवढी जर शिकायला तुमचा विरोध असेल, बस बाबा, तुम्ही तुमच्या घरी रिक्षा घेऊन चालते व्हा. काही गरज नाही तुमची आम्हाला. एवढंच सांगू इच्छितो, मराठी भाषेला पाठिंबा आहे आमचा, राज्य सरकारला आहे. आणि 4 मेच्या संपाला तर तुमचा म्हणजे आमचा पाठिंबा आहे. तुम्ही संप करा आणि इकडून निघून जा, जेणेकरून आमची लोक काही करतील पण आमचा महाराष्ट्र चालवते. अरे, ज्या महाराष्ट्राने 107 हुतात्मे दिलेत ह्या मुंबईसाठी, आणि त्या मुंबईमध्ये तुम्ही जर अशी अरेरावी करून घेत असाल, कोण नाही ऐकणार. महाराष्ट्राने खूप काही सहन केलं आहे. महाराष्ट्राने खूप पावसाळे बघितले तुमच्यापेक्षा. जिथे तुम्ही जेव्हा शेपूट घालून बसला होतात ना, त्यावेळेला महाराष्ट्राने पानिपत घडून आणलं होतं आणि अहमद शाह अब्दालीला कायमचा या भारतातून पाठवला होता. आणि त्या महाराष्ट्राला तुम्ही वेटीला धरायची, किंवा वेटीला धरणं म्हणजे काय बोलतात त्याला, एकदम क्षुल्लक गोष्ट आहे. आणि ही महाराष्ट्र कधीच सहन करू शकणार नाही आणि करणारही नाही. इथला मराठी माणूस कसं असतं माहिती आहे की, तुम्ही एखाद्या ऑफिसमध्ये काम करत असता आणि तुम्हाला वाटत असतं, यार माझ्याशिवाय काहीच होणार नाही, तर माझ्याशिवाय कोणच काम करणार नाही. हा आपला ना भ्रम असतो. कोणाशिवाय कोणाचं काहीच अडत नसतं. जर तुम्ही समजा तिथे जर काम करत नसाल तर दुसरा एखादा माणूस तुमची जागा घेऊ शकतो आणि लोक तयार असतात. तसंच तुम्ही 15 लाख गेलात तरी काहीच फरक पडत नाही. 30 लाख लोक येतील रिक्षा चालवायला आणि त्यांना रोजगार मिळेल. जय महाराष्ट्र.